भगवान बुद्धानं सांगितलं होतं की जे काही कर्मकांड असेल, ईश्वर असेल, अंधविश्वास असेल, यांच्यावर जे काही विश्वास ठेवतो आपण तर ते अधर्म आहे. तसंच बुद्धानं हे सुद्धा सांगितलं की जे काही काल्पनिक अनुमान आहे की कोणी सांगते की कोणीतरी ईश्वर होऊन गेला, ही सृष्टी कोणीतरी निर्माण केली, असं ज्या प्रकारे जे काही काल्पनिक रूढी चालत आलेली आहे आणि फक्त सांगावांगी एकानं दुसऱ्याला सांगलं, दुसऱ्यानं तिसऱ्याला सांगलं, तर अशा फक्त सांगावांगीवर काही काल्पनिक गोष्टीवर अनुमान ठेवला किंवा विश्वास ठेवला तर हा धर्म सुद्धा धर्मच नव्हे तर तो अधर्म आहे असं सुद्धा बुद्ध म्हणतात. असे प्रश्न नेहमी विचारले जात, मी गतयुगात होतो काय, मी गतयुगात नव्हतो काय, मी तेव्हा काय होतो, मी काय होऊन काय झालो, मी भविष्य काळातही असेन काय, मी भविष्य काळात नसेन काय, मी तेव्हा कोण असेल, मी तेव्हा कसा असेल, मी कुठून जाईल, अथवा कदाचित आज तो आपल्या तत्वासंबंधी सांशक होऊन विचारित असेल, मी आहे काय, मी नाही काय, मी काय आहे, मी कसा आहे, माझे अस्तित्व कुठून आले आणि ते कुठे जाणार. म्हणजे त्या काळामध्ये जे काही अधर्मावर विश्वास ठेवत होते, काल्पनिक गोष्टीवर काही विश्वास ठेवत होते, असे विश्वास ठेवणारे जे काही लोक आहेत तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा काही प्रश्न त्यांना भेडसावत होते की जर आपला पुनर्जन्म जर असेल तर मी मागच्या जन्मात होतो काय किंवा नव्हतो काय, त्याप्रमाणे मागच्या जन्मात जर असेल तर मग मी कसा असेल, कुठं असेल, आणि त्याचप्रमाणे जर पुढच्या जन्मामध्ये सुद्धा मी जन्माला येईल का, आणि येत जर असेल तर मी पुढच्या जन्मात सुद्धा कुठं असेल, कसा असेल आणि कोण्या रूपामध्ये असेल, हे प्रश्न प्रत्येकाला पडत गेले. विश्वाससंबंधी विविध प्रश्न विचारले जात, त्यापैकी काही असे होते. आणि त्या प्रकारात जे काही विश्व आहे हे विश्व जे कोणी निर्माण केलं, कधी निर्माण केलं तर याच्यावर सुद्धा लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होता आणि यांच्याबद्दल जे काही प्रश्न असतील, विश्वाबद्दलचे सुद्धा काही प्रश्न असतील तर ते सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये येत होते. तर विश्व कसे निर्माण झाले, ते चिरंतन आहे काय, तर यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होते की विश्व जे आहे हे कसं काय निर्माण झालेलं आहे किंवा ते चिरंतन आहे का, दीर्घकालीन टिकणार आहे का, असे प्रश्न सुद्धा त्याच्या मनामध्ये येत गेले. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल काही असे म्हणत असे की विश्व ब्रह्माने निर्माण केले, तर दुसरे काही म्हणत की ते प्रजापतीने निर्माण केलेले आहे. आता याच्यामध्ये जे काही द्विधा स्थितीवाले जे काही लोक होते किंवा जे काही अशा काल्पनिक गोष्टीवर जे विश्वास ठेवत होते, तर अशापैकी काही लोक असे म्हणायचे की हे जे काही विश्व आहे, हे काही जग आहे, तर ते जग ब्रह्माने निर्माण केलेलं आहे. तर काही लोक असे म्हणत गेले की ते प्रजापतीने तयार केलेलं आहे. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे दिले जाईल की विश्व चिरंतन आहे, काही म्हणत ते शांत आहे, तर काही म्हणत ते अनंत आहे. आणि यामधील जो काही प्रजापतीने जे निर्माण केलेलं आहे विश्व, असे जे काही लोक म्हणत गेले, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे दोन भाग पडत गेले, वेगवेगळे विचार त्यांचे निर्माण होत गेले की हे जे काही विश्व आहे तर हे विश्व चिरंतन आहे का, निरंकार आहे का, किंवा युगायुगाने चालत आलेलं आहे का, किंवा ते शांत आहे का, तर काही म्हणत ते अनंत आहे का, म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचं संपुष्टात येणं नाही, मरण नाही, अशा प्रकारचं आहे का. असल्या प्रश्नाला भगवान बुद्धाजवळ थारा नसे. त्यांच्या मते केवळ असले प्रश्न विकृत बुद्धीचे लोक विचारू शकतात. आणि भगवान बुद्धाला हा जो मार्ग होता, हा जो काही धम्म होता, जे काही काल्पनिक गोष्टी होत्या, तर याच्यावर बुद्धाचा मात्र विश्वास बिलकुल नव्हता. आणि त्यामुळं बुद्ध फक्त असे म्हणत गेले की अशा प्रकारे ज्याला प्रश्न पडतात तर तो कोणत्या ना कोणत्या बिमारीने त्याची जी बुद्धी आहे हे बिमार असेल किंवा त्यांच्या जे काही बुद्धी आहे ती परिपक्व झालेली नसेल आणि तो विकृत बुद्धीचा असेल, असं बुद्ध त्याला म्हणत असत. कारण अशा प्रकारच्या प्रश्नाची उत्तर देणाऱ्याच्या ठिकाणी सर्वज्ञ का असली पाहिजे आणि तो कोणाच्याही ठिकाणी नाही. आणि भगवान बुद्ध काय म्हणतात, याचं कारण काय सांगतात की जे काही अशा काही प्रकारचे जे प्रश्न ज्याला पडतात किंवा त्यांचं उत्तर जे देण्याच्या ठिकाणी जे काही ज्यानं द्यायला पाहिजे, तर त्यांच्या अंगी
त्यांच्या जवळ सर्वज्ञता असली पाहिजे, सर्व माहिती असली पाहिजे, तर तो त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल. परंतु ह्या जे काही गोष्टी होत्या ते सर्व काल्पनिक गोष्टी होत्या, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर कोणाच्या जवळही नव्हतं. तो म्हणत असे, या प्रश्नाचे उत्तर देण्या इतका मी सर्वज्ञ नाही. जे काही जाणण्यायोग्य आहे ते आपण सर्व जाणतो असे कोणीच म्हणू शकणार नाही, किंवा एका विशिष्ट वेळी जे जाणण्याची आपण इच्छा करतो ते त्यावेळी आपण जाणलेले असते असे नाही, नेहमी काहीतरी अज्ञातच राहते. आणि भगवान बुद्ध काय म्हणत गेले की या सर्व जगाचा, सर्व सृष्टीचं सर्व ज्ञान, या जगामध्ये असलेलं सर्व ज्ञान प्रत्येकानं मिळवलं असं नाही. कुठे ना कुठेतरी त्याचं ज्ञान हे अपुरंच असते. जेवढं ज्ञान घेतलं तेवढं कमीच आहे असं ते म्हणतात. त्यामुळं जर या संदर्भातली अगर कोणाला समजा माहिती द्यायची असेल किंवा अशा प्रकारे समजा कोणाला प्रश्न जर उमजत असतील तर या प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे हे प्रत्येकाला जमणार नाही किंवा कोणाला जमणार नाही, कारण तर सर्व अभ्यास झालेला नाही असं म्हणतात. याच कारणास्तव भगवान बुद्धांनी आपल्या धर्मात वरील प्रश्नविषयक सिद्धांताला स्थान दिले नाही. त्यामुळं जे काही आतापर्यंत जे काही अनेक प्रकारच्या लोकांना जे काही अनेक प्रकारचे प्रश्न पडत गेले, तर या प्रश्नाचे उत्तर जे काही होते तर त्या प्रश्नाचे उत्तर देण्यामध्ये सिद्धार्थापाशी, बुद्धापाशी कोणत्याही प्रकारचं स्थान नव्हतं, किंवा त्याचं उत्तर द्यावं असा कोणत्याही प्रकारचा अभ्यास वेगळा नव्हता. जो धर्म आपल्या सिद्धांताला आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो भगवान बुद्धाच्या मते स्वीकारार्ह नाही. आणि अशा प्रकारचा जो काही धर्म आहे किंवा त्या धर्माचा जो काही सिद्धांत आहे, तर तो सिद्धांत आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो भगवान बुद्धाच्या मध्ये अस्वीकार्य आहे. म्हणजे या प्रकारचे जे काही धम्म आहे हे धम्म भगवान बुद्धाला अस्वीकार्य आहे, मान्य नाही आहे. भगवान बुद्धाच्या समकालीन आचार्यांनी ज्या सिद्धांतांना आपल्या धर्माचे आधार बनविले होते ते आत्मा आणि विश्वोक्ती या संबंधीचे होत. आत्म्यासंबंधी जे काही प्रश्न विचारत असे ते मी गतयुगात होतो काय, मी गतयुगात नव्हतो काय, मी जेव्हा काय होतो, मी काय होऊन काय झालो, मी भविष्यकाळातही असेल काय, मी भविष्यकाळात नसेल काय, मी तेव्हा कोण असेल, मी तेव्हा कसा असेल, मी कुठून कुठे जाईन, अथवा कदाचित आज तो आपल्या संबंधी सांशक होऊन विचारत असेल, मी काय आहे, मी नाही काय, मी काय आहे, मी कसा आहे, आणि माझे अस्तित्व कुठून आले आणि ते तिथून कुठे जाणार. म्हणजे ज्याप्रमाणे जे काही काल्पनिक गोष्टी आता, तर या काल्पनिक गोष्टीमध्ये ज्याप्रमाणे जो काही विश्व आहे, विश्व कोणी निर्माण केलं याच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये जसे प्रश्न निर्माण होतात, तसंच जे काही आत्मा आहे, जे आत्म्यावर भरोसा ठेवतात, आत्म्यावर विश्वास ठेवतात, तर त्या आत्म्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे सुद्धा तेच गत होते की हा आत्मा आहे किंवा हा आत्मा म्हणजे मी आहे, मी गेल्या जन्म होतो काय, पुढच्या जन्माला येईल काय, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात. दुसरे काही आचार्य विश्वोत्पत्ती संबंधीचा प्रश्न विचारित, म्हणजे याच्यापेक्षा वेगळे काही आचार्य होते, तर त्यांनी असा प्रश्न विचारत होते की हे काही जग आहे, तर हे जग कसं काय निर्माण झालं. काही म्हणत ते जग ब्रह्मानं तयार केलं, तर काही म्हणत प्रजापतीने आत्मयज्ञाने ते निर्मिलेले आहे. इतर काही आचार्य दुसरेच प्रश्न विचारित, जग निरंतर आहे काय, चिरंतन नाही काय, ते शांत आहे काय, ते अनंत आहे काय, शरीर म्हणजे जीव आहे काय, शरीर एक वस्तू आहे आणि जीव ही दुसरी वस्तू आहे काय, सत्य झाल्यावर मृत्यूनंतर अस्तित्व आहे काय, त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहेही आणि नाहीही असे आहे काय, आणि तो मृत्यू तर असत नाही व असत नाही असेही नाही. म्हणजे ज्याप्रमाणे विश्वासंबंधीचे प्रश्न पडतात, त्याचप्रमाणे जो काही आपलं मन आहे या मनासंबंधी सुद्धा लोकांना प्रश्न पडतात की हे मन अगोदर होतं का, नंतर येईल का, अशा प्रकारचे. तर भगवान बुद्धाच्या मते असले प्रश्न फक्त विकृत मनाचे लोकच विचारू शकतात, आणि हे अशा मनाच्या संबंधीचे बी काही प्रश्न विचारणारे काही लोक आहेत, तर हे लोक सुद्धा विकृत बुद्धीचे आहे, त्यांच्या बुद्धीला कोणती ना कोणती तरी बिमारी झालेली आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. 3 कारणास्तव बुद्धाने या धार्मिक सिद्धांताचा धिक्कार केला. आता हे जे काही धार्मिक सिद्धांत आहे, तर या धार्मिक सिद्धांताचा सिद्धार्थ बुद्धाने धिक्कार केला, नाकार केला, तर त्याची पुढील प्रमाणे समजा 3 कारण सांगितलेली आहेत. प्रथम, या सिद्धांतांना धर्माचा एक भाग मानण्याचे कारण नाही. आता याच्यामध्ये एक कारण असं सांगितलेलं आहे की जो काही अशा प्रकारचा जो काही सिद्धांत आहे, तर तो सिद्धांत धर्माचा एक भाग असण्याचे मान्य म्हणजे कारण असू शकत नाही.
दुसरे असे, या प्रश्नाचे उत्तर द्यायला अंगी सर्वज्ञता असली पाहिजे आणि तो कोणाच्याही अंगी नसते, या गोष्टीवर त्याने आपल्या प्रवचनातून भर दिलेला आहे. आणि दुसरं कारण असं सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे जर प्रश्न कोणाच्या मनामध्ये निर्माण होत असतील आणि त्या प्रश्नाचे उत्तर त्याला पाहिजे असतील, तर या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी माणसाच्या म्हणजे जे उत्तर देणार आहे त्याच्या अंगामध्ये सर्वज्ञता असली पाहिजे, म्हणजे त्यानं पूर्ण शिक्षण हे घेतलेलं पाहिजे. परंतु या जगामध्ये जेवढं शिक्षण घेतलेलं आहे तेवढं शिक्षण कमीच राहते. जेवढं शिक्षण घ्यावं तेवढं कमीच आहे. ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनं जे डिग्र्यावर डिग्र्या घेतल्या होत्या, बाहेर देशामध्ये जाऊन डिग्र्यावर डिग्र्या घेतल्या होत्या, तरी सुद्धा आयुष्यभर त्यांना पूर्ण आयुष्य कमी पडलं शिक्षण घेण्यासाठी. आणि त्यांना एक नाराजी होती की मला माझं आयुष्य पुरलं नाही डिग्री घेण्यासाठी, पूर्ण अभ्यास करण्यासाठी म्हणून. म्हणजे अशा प्रमाणे जेवढं शिक्षण घेतलं तेवढं शिक्षण हे अपुरच आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारचे जर प्रश्न कोणाच्या मनामध्ये निर्माण होत असतील तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ज्याच्याकडे जी सर्वज्ञता असली पाहिजे तर ती सर्वज्ञता नसते. सर्व काही शिक्षण प्रत्येकाला मिळाले नसते. तो म्हणतो एकाच वेळेला कोणालाही सर्वच दिसत नाही किंवा जाणता येत नाही. ज्ञानाला अंत नाही, कारण नेहमीच अधिक जाणायची बाकी राहते. म्हणजे भगवान बुद्ध काय म्हणतात की ज्ञानाला कोणत्याही प्रकारचा अंत नाही. जेवढं ज्ञान आपण संपादन करायचं ठरवलं तेवढं ज्ञान पुढं आणखी सखोल असते. जेवढं शिक्षण आपण घेण्याचं ठरवलं आणखी तेवढं शिक्षण तेवढंच बाकी असते शिकायचं. म्हणजे माणूस शिक्षण घेता 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 मरून त्याची एक पिढी खतम तरी होऊन जाते, तरी सुद्धा शिक्षण पूर्ण घेणं होत नाही. आणि अशा प्रकारचं जे काही सर्व ज्ञान मिळायला पाहिजे हे सर्व ज्ञान प्रत्येकाला कोणालाच मिळत नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारचे जे काही प्रश्न कोणाला पडतात तर त्या प्रश्नाचे उत्तर देण्यामध्ये जे काही सर्वज्ञता असली पाहिजे असा माणूस शोधूनही सापडणार नाही. भगवान बुद्धाचा या सिद्धांतावरील तिसरा आक्षेप म्हणजे हे सर्व सिद्धांत केवळ काल्पनिक अनुमानाच्या रूपाने आहे. त्यांनी त्याची कधीच कसोटी घेतलेली नसते आणि त्या कधीही कसोटी लावता येत नाही. आणि भगवान बुद्धानं जे तिसरं कारण सांगितलेलं आहे या ठिकाणी, तर ते कारण असं की अशा गोष्टीवर जे काही आक्षेप घेणं किंवा जे काही प्रश्न विचारणं हे जे काही सिद्धांत आहे तर हे सिद्धांत केवळ एक काल्पनिक आहे. कोणाला ते नक्की माहित नाही की कोण ही सृष्टी निर्माण केलेली आहे काय किंवा हे मन कुठं आहे काय, हे कोणालाच माहित नाही. फक्त एक कल्पना आहे की हे कोणतरी निर्माण केलेलं असेल. मन मागच्या जन्मामध्ये जन्माला आलेला असेल, या जन्मामध्ये सुद्धा आहे आणि पुढच्या जन्मामध्ये आणखी जन्माला येईल, असं फक्त एक कल्पना आहे. आणि त्यामुळं अशा प्रकारची कसोटी म्हणजे अशा प्रकारचं ज्ञान म्हणजे कोणी बघितलेलं नाही की ईश्वरानं कोणता तरी ईश्वर आहे, त्या ईश्वरानं जग निर्माण केलं. कोणती तरी आपली आत्मा आहे ते गेल्या जन्मामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये जन्माला होती, आता आहेत, पण पुढच्या जन्मामध्ये सुद्धा आणखी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ती जन्माला येईल. याबद्दलची कसोटी कोणच घेतली नाही, हे कोणच बघितलेलं नाही. त्यामुळे सुद्धा भगवान बुद्धांनी तिसरं कारण सुद्धा यावर सांगितलेलं आहे. अनिर्बंध कल्पनेचे ते परिणाम आहेत, त्यांच्या मागे वास्तवता अशी काहीच नाही. शिवाय त्या काल्पनिक अनुमानाचा माणसाच्या संबंधात काय उपयोग आहे, अर्थात काहीच नाही. आणि भगवान बुद्धाने हे बी सांगितलं की ज्याप्रमाणे सर्व शिक्षण किंवा सर्व ज्ञान कोणी घेतलेलं नसते, आणि हे सुद्धा तेवढंच खरं आहे समजा की हे ज्ञान कोणाला मिळणार सुद्धा नाही, कारण हे सर्व काल्पनिक गोष्ट आहे. या अनुमानाला कोणत्याही संबंधाचा काही म्हणजे कोणत्याही आपल्या जीवनाशी संबंध नाही, की त्यामुळे या गोष्टीचा काही उपयोग नाही, हे ज्ञान घेऊन सुद्धा काही उपयोग नाही, असं भगवान बुद्ध म्हणतात. जगाची निर्मिती एकदम झाली आहे यावर भगवान बुद्धाचा विश्वास नव्हता. जगाची उत्क्रांती झाली आहे असे तो मानित असे. आणि भगवान बुद्ध काय म्हणत असे की हे जे काही जग आहे तर हे जग एकदम तयार झालं पूर्णच्या पूर्ण अख्खं, असं भगवान बुद्धाला मान्य नव्हतं. भगवान बुद्ध अशा गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते. तर भगवान बुद्ध म्हणत असत की हे जे काही जग आहे तर हे जग उत्क्रांतीमध्ये तयार झालेलं आहे, कर्माक्रमाने तयार झालेलं आहे. जसं कोणी अगोदर एखादा माणूस आला असेल, एखादं झाड निर्माण झाला असेल, त्या झाडापासून बी निर्माण झालेले असेल, त्या बियापासून पुन्हा झाड निर्माण झालं असेल, असं कर्माक्रमाने उत्क्रांतीने हे जग निर्माण झालेलं आहे असं भगवान बुद्ध मानत गेले. त्यानंतर धर्म ग्रंथाचे केवळ पठण म्हणजे सुद्धा धर्मच नव्हे. म्हणजे एखादा धर्मग्रंथ आपण वाचतोय आणि तो धर्मग्रंथ फक्त वाचतोय, मात्र
फक्त वाचलं म्हणजे तो धर्म होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी हा ग्रंथ वाचतोय जो बाबासाहेब लिखित आहे आणि त्रिपिटक मधून घेतलेला आहे, तर हा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण वाचतो आहे. परंतु हा वाचणं किंवा ऐकणं म्हणजे धर्म नव्हे. मग हे वाचणं आणि ज्यानं ऐकलं ते ऐकून आपल्या मनामध्ये रुजवणं म्हणजेच तो धम्म होय, असं सुद्धा भगवान बुद्ध म्हणतात. ब्राह्मण विद्येवर भर देत असत. त्यांच्या मते विद्या हाच प्रारंभ, विद्या हाच अंत, विद्येव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीचा विचार त्यांच्या मते अनावश्यक होता. आणि जे काही त्या काळामध्ये जे काही ब्राह्मण लोक होते आणि ते जेव्हा विद्येवर म्हणजे शिक्षण घेण्यावर जे भर देत असत, तर त्यांच्या मते जे काही शिक्षण आहे, जे काही विद्या आहे, जे काही ज्ञान असे, तर तो ज्ञान ते शिक्षणच हे प्रारंभी आणि मध्यम सुद्धा आणि शेवटी सुद्धा शिक्षणच आहे असं ते म्हणत असत. उलट पक्षी भगवान बुद्ध या सर्वांना शिक्षण असावे या मताचा होता. आणि भगवान बुद्ध मात्र हेच म्हणत गेले की सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे. कोणत्याही एका जणाला शिक्षण किंवा सर्व धर्माचं एकच कोणीतरी करणारा असं नसायला पाहिजे. मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो याला तो केवळ विद्येपेक्षा अधिक महत्व देतो. आणि म्हणूनच तो विद्वान आहे त्यांच्या ठिकाणी शीलही असले पाहिजे, कारण शीलरहित विद्या नाशकारक आहे. आणि भगवान बुद्ध म्हणतात की एखाद्याकडे जर शील असेल किंवा शिक्षण असेल तर या दोन्ही गोष्टीशिवाय एक गोष्ट चालणार नाही. एखादं शिक्षण घेऊन जर समजा त्याच्याकडे शीलच नसेल तर मग विद्या घेऊन विद्या संपादन करून काय फायदा, शिक्षण घेऊन काय फायदा. तर शिक्षणाला जोड असली पाहिजे ती शीलेची. आणि शील जर आपल्याकडे असेल तरच मात्र जे काही आपण शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाला महत्व येते. आणि जर शीलारहित कोणतं शिक्षण जर आपल्यापाशी असेल, कितीही आपण डिग्र्या जरी मिळवल्या असतील, तर तो जे काही विद्या आहे ते जे शिक्षण आहे हे फक्त आपल्याला नाशकारक आहे, आपल्या जीवनाचा नाश करते असं भगवान बुद्ध म्हणतात. विद्या आणि शील यापैकी शीलाचे महत्व कसे अधिक आहे हे भगवान बुद्धाने भिक्खू पटिसेनाला जे सांगितले त्यावरून स्पष्ट होते. आता एक वेळेस भगवान बुद्धांनी जे काही एक भिक्खू होते पटिसेन नावाचे, तर त्या पटिसेनाला सांगताना एक धम्मप्रवचन देताना सांगितले होते की विद्या आणि शील यामध्ये काय महत्वाचे आहे आणि शील कसे महत्वाचे आहे. प्राचीन काळी जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीत राहत होता त्यावेळी तेथे एक स्वभावाने त्रिसट आणि मठ्ठ, ज्याला एक गाताही कधी पाठ करता आली नाही असा पटिसेन नावाचा म्हातारा भिक्खू होता. आता एक वेळेस जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये राहत होते आणि श्रावस्तीमध्ये राहते वेळेस त्यांच्यासोबत एक पटिसेन नावाचा एक वयोवृद्ध, ज्याचं वय झालेलं होता, म्हातारा होता, असा भिक्खू त्याच्यासोबत राहत होता. आणि तो जो भिक्खू होता हा खूप मठ्ठ होता, जो तिरसट होता, त्याला कोणत्या गाथा पाठ होत नव्हत्या किंवा शिक्षणामध्ये म्हणजे काहीतरी शिक्षण घ्यायचं याच्यामध्ये बिलकुल त्याचं मन नव्हतं. म्हणून भगवान बुद्धाने 500 अरहंतांना पटिसेनाला प्रतिदिन शिक्षण द्यावे अशी आज्ञा दिली. परंतु 3 वर्षानंतरही पटिसेनाला एकही गाथा पाठ झाली नाही. मग भगवान बुद्धाला काय वाटलं की या भिक्खूला पटिसेनला कोणत्याही प्रकारच्या गाठा पाठच होत नाहीत, किती सांगलं तरी पाठच होत नाहीत. पण त्यांच्याकडे असलेले जे काही 500 भिक्खू होते तर त्या 500 भिक्खूला सांगितलं की तुम्ही रोज यांना गाथा पाठ करायला सांगा आणि तुमच्यामुळे तरी कमीत कमी 10 गाथा पाठ करल. परंतु जेव्हा त्या 500 भिक्खूंनी गाथा पाठ करायचं जेव्हा पटिसेनला सांगितलं, तर सांगल्याच्या नंतर 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा एकही गाथा त्या पटिसेनला पाठ झाली नाही, म्हणता आली नाही. तेव्हा जनपदातील सर्व भिक्खूंनी, उपासक आणि उपासिका पटिसेनाचे हे अज्ञान पाहून त्याचा उपहास करू लागली. आणि जेव्हा 3 वर्षाच्या नंतर सुद्धा पटिसेन या भिक्खूला एकही गाथा पाठ झाली नाही, तेव्हा तिथं असलेले अनेक जे काही भिक्खू होते, जे काही उपासक उपासिका होते, तर त्यांनी बुद्धावर आपलं बुद्ध म्हणजे पटिसेन जे भिक्खू होते त्या भिक्खूला तिरस्कार करू लागले किंवा त्यांचा उपहास करू लागले.
भगवान बुद्धाला त्यांची दया आली. त्याने पटेशनाला आपल्याजवळ बोलाविले आणि सौम्यपणे त्यांच्या पुढे एक पुढील गाथा म्हटली. जो राखून बोलतो, विचाराचा संयम करतो, जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही, असा मनुष्य निब्बाण मिळू शकतो. आणि जेव्हा जे काही बाकीचे भिक्खू असतील, बौद्ध उपासक उपासिका असतील, ते पटेशनाकडे बघून पटेशनचा जे उपास करू लागले, तर हे भगवान बुद्धाला चांगलं वाटलं नाही. म्हणून भगवान बुद्धानं पटेशनला जवळ बोलावलं आणि जवळ बोलून साध्या सौम्य हळू आवाजामध्ये पटेशनला समजून सांगितलं की जो काही म्हणजे काही गाथा त्या पटेशनाला शिकवल्या की जो राखून बोलतो, विचाराचा जो काही संयम आहे तो संयम ठेवून बोलतो, जो आपल्या देहाने दुसऱ्या कोणाचाही उपद्रव करीत नाही, असा मनुष्य निब्बाण प्राप्त करतो. म्हणजे जे काही बोलण्यावर संयम ठेवत असेल, आपलं जे काही बोलणं आहे हे बोलणं शीलपूर्वक बोलत असेल, तर असा माणूस सुद्धा निब्बाण मिळवू शकतो. तथागताने दाखवलेल्या या सद्भावनेने प्रेरित झाल्यामुळे त्यांचे अंतःकरण प्रफुल्लित झाले. त्याने ती गाथा पाठ म्हणून दाखवली. आणि जेव्हा या ज्या गोष्टीमुळे निब्बाण मिळते अशी जी गाथा बुद्धानं त्या पटेशनाला सांगितली, सांगल्याच्या नंतर त्याच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला आणि मला निब्बाण मिळालंच पाहिजे म्हणून त्यांनी ही जी गाथा सांगितली होती. कोणती गाथा? की जो राखून बोलतो, विचाराचा संयम करतो, तो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही. अशा प्रकारची जी काही गाथा होती, ही गाथा त्या पटेशनाने पाठ केली. तेव्हा भगवान बुद्धाने पुन्हा त्याच उद्देशून म्हटले, वृद्ध मनुष्या, आता तुला फक्त एकच गाथा पाठ म्हणता येते. ते जेव्हा लोकांना कळेल तेव्हा तुझा उपास करू लागतील. म्हणून मी तुला त्या गाथेचा अर्थ समजावून सांगतो आणि तो नीट कान देऊन ऐक. आणि जेव्हा ही गाथा त्या पटेशनाला पाठ झाली, म्हणता यायली, तर तेव्हा भगवान बुद्धाला वाटलं की हा पटेशन जर कुठे गेला आणि ही जर गाथा मला पाठ झाली म्हणून दाखवली, तर नुसती गाथा म्हणून दाखवली म्हणून काय झालं, त्याचा अर्थ तर समजला पाहिजे. मग अर्थ या पटेशनाला येणार नाही म्हणून परत लोक आणखी त्याचा परिहास करतील. म्हणून भगवान बुद्धानं त्या पटेशनाला सांगितलं की पटेशन इकडे ये, तुला मी त्याचा अर्थ समजून सांगतो. नंतर भगवान बुद्धाने 3 कायिक अकुशल कर्मे, 4 मौखिक अकुशल कर्मे आणि 3 मानसिक अकुशल कर्मे ज्याच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येते ती सांगितली. बुद्धाने केलेल्या विवेचनाचा अर्थ त्या भिक्खूला समजला आणि लवकरच त्याला अरहंत पद प्राप्त झालं. आणि त्यानंतर जे काही या गोष्टीचा अर्थ सांगायचा होता, तर त्या गोष्टीचे अर्थ सांगण्यामध्ये त्याने 1-2 उदाहरण देऊन सांगितले बुद्धाने की ज्याच्या जे काही कायिक अकुशल कर्मे असतील, म्हणजे आपल्या कायाने होणारे काही जे वाईट कर्म असतील, किंवा 4 मौखिक अकुशल कर्म असतील, म्हणजे आपल्या तोंडातून काही जे वाईट उद्गार निघत असतील असे जे 4 कर्म असतील, आणि 3 मानसिक अकुशल कर्मे, म्हणजे आपल्या मनामधून निघणारे काही जे वाईट 3 कर्मे असतील, ज्याच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येते. म्हणजे आपल्या मनामधले 3 असे कारण घ्यायचे की त्या कारणामुळं जे काही वाईट असं आपलं घडून येईल त्याचा आपण हे केला पाहिजे, तिरस्कार केला पाहिजे, किंवा त्याच्यावर आपण जे काही हे साधलं पाहिजे, समजा जय साधला पाहिजे. त्याप्रमाणे जे काही आपल्या तोंडातून निघणारे काही शब्द आहेत, तर या शब्दातून कमीत कमी 4 शब्द तरी चांगले आले पाहिजे, वाईट यायला नको. तसंच जे काही कायिक आहेत, आपल्या शरीराने होणारे जे काही कर्म आहेत, ते कर्म सुद्धा चांगले असायला पाहिजे. त्याच्यामध्ये फक्त 3 असले तरी चालतील असं म्हणाले. आणि असं जर असल तर भिक्खूला जे काही निब्बाण आहे ते निब्बाण प्राप्त होते असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि म्हणून बुद्धाने केलेला हे जे काही विवेचन आहे, हे जे काही अर्थ आहे, तर हा अर्थ त्या भिक्खूला समजला. आणि समजल्यानंतर लवकर त्यांचं मन एवढं शांत झालं आणि शेवटी त्यांना अरहंत पद प्राप्त झालं. या सुमारास एका विहारात 500 भिक्खूंनी राहत होत्या. त्यांनी आपल्यापैकी एकीला भगवान बुद्धाकडे पाठवून तिच्या मार्फत बुद्धाला एक धर्मोपदेश पाठवण्याची विनंती केली. आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे एक बाजूला विहार होतं, त्या विहारामध्ये 500 फक्त भिक्खूंनी म्हणजे महिला राहत होत्या. तर त्यांनी आपल्यापैकी एका भिक्षुणीला भगवान बुद्धाकडे पाठवले की भगवान बुद्धानं याला भंतेजीला समजा एक भिक्खुनीला एक
धर्मप्रवचन सांगायला पाहिजे आणि ते धर्मप्रवचन बुद्धाकडून घेऊन तू इकडे ये असं म्हणून त्या भिकुणीला भगवान बुद्धाकडे पाठवलं. ही विनंती ऐकून भगवान बुद्धाने त्या म्हाताऱ्या पटिशनाला त्यांच्याकडे पाठवण्याचे ठरवले. आणि त्यानंतर काय झालं की ते 500 भिकुणीने जिला सांगितलं होतं तिनं या पटिशनाला बुद्धाकडे पाठवलं. या व्यवस्थेची वार्ता त्या भिकुणीच्या कानी येतात त्या सर्व हसू लागल्या आणि म्हाताऱ्या भिक्खू समोर गाथाचे पठण उलटे म्हणजे शेवटच्या अक्षरापासून करून त्यांनी त्याला गोंधळात टाकण्याचे आणि लज्जित करण्याचे ठरवले. आणि जेव्हा त्या 500 भिकुणींनी एका भिकुणीला सांगितलं की बुद्धाकडून जाऊन एक धम्मप्रवचन घेऊन ये, आणि त्या एका भिकुणीने पटिशनला सांगितलं की तू जा बुद्धाकडे आणि त्यांचं धम्मप्रवचन घेऊन ये. आणि हे असं सांगलेलं या सर्व जेव्हा 500 भिकुणीला कळालं तर तेव्हा जी पूर्ण 500 जी भिकुणी होत्या त्यांना माहित होतं की पटिशन कसा होता. त्यामुळं ते सर्व हसू लागल्या. आणि हसू लागल्याच्या नंतर जेव्हा हे पटिशन नावाचं जे काही भिक्खू आहे हे बुद्धाकडे जाऊन ही जी आतापर्यंतची सांगलेली आहे ते परिवर्जा घेऊन बुद्धाकडून यांच्याकडे येते. आल्याच्या नंतर म्हणजे हटकून ते जे काही पटिशन होता ते त्या पटिशनाला काही ना काहीतरी भांबळात टाकायचं, काही ना काहीतरी त्याचा गोंधळात टाकायचं म्हणून उलटे सुलटे प्रश्न त्या प्रश्नावर त्याला पटिशनला विचारू लागल्या. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व लहान थोर भिक्खूंनी पटिशन येतात त्याला नमस्कार करण्यासाठी पुढे गेल्या. नमस्कार करीत असताना त्या एकमेकांकडे पाहून मिस्किलपणे हसत होत्या. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी जो पटिशन त्या ठिकाणी आला तर पटिशन तिथं आल्याच्या नंतर त्या सर्व भिक्खूंनी पटिशनाला नमस्कार केला, वंदन केलं. आणि वंदन करून पुढे गेल्या आणि वंदन करत करत त्या जे काही 500 भिक्खूंनी होत्या ते एकूण एकीकडे बघून हसू लागल्या. खाली बसल्यावर त्याने त्या भिक्खू पुढे अन्न ठेवले. पटिशनाने भोजन करून हात आणि तोंड धुतल्यावर त्या भिक्खूंनी त्याला प्रवचनाला प्रारंभ करण्याची विनंती केली. तेव्हा तो वृद्ध भिक्खू व्यासपीठावर जाऊन बसला आणि म्हणाला, आता एवढं सर्व जे काही त्या जे भिक्खूनी होत्या हे या पटिशनकडे बघून हसत होत्या तर त्या हसता हसता त्या भिक्खूंनी या पटिशनच्या समोर एक जेवण ठेवलं. त्याच्यानंतर पटिशननं जेवण केलं आणि जेवण करून जे काही आपलं हात पाय तोंड वगैरे साफ करून त्याच्यानंतर तो त्या भिक्खूनीच्या तिथं बसला. आणि बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या सर्व भिक्खूंनी त्या प्रवचनाला प्रारंभ करण्याची विनंती केली. जे म्हणजे काही तुम्ही जे काही बुद्धाकडून प्रवचन आणलं असेल तर ते आम्हाला द्या. तेव्हा तो वृद्ध भिक्खू व्यासपीठावर जाऊन बसला आणि म्हणाला, आणि यांनी विनंती केल्याच्या नंतर तो जे काही आपलं आसन असेल त्या आसनावर जाऊन बसला आणि त्या ठिकाणी आपलं प्रवचन त्या ठिकाणी चालू केलं. भगिनीनो, माझी बुद्धी अल्प आहे, माझे शिक्षण अल्प आहे, मला फक्त एकच गाथा येते ती म्हणून दाखवून तिचा अर्थ मी तुम्हाला सांगेल. सावधान चित्ताने ऐका आणि त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यानंतर तो पटिशन काय म्हणतो की माझी जी काही बुद्धी आहे हे अल्प आहे, मी जास्त हुशार नाही आहे, परंतु मी बुद्धाकडून एक गाथा पाठ केलेली आहे आणि त्याचा अर्थ सुद्धा समजून सांगितलेला आहे. आणि त्या गाथेचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगतोय तेव्हा तुम्ही ते नीट समजावून घ्या. तेव्हा भिक्खूंनी ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला, परंतु आश्चर्य हे की त्यांना तोंड सुद्धा उघडता येईना. लज्जित होऊन दुःखाने त्यांनी आपल्या मनाखाली घातल्या. आणि त्या पटिशन भिक्खूचा परिहास करण्यासाठी त्यांच्यावर हसण्यासाठी म्हणून या भिक्खूंनी काय केलं की त्यांनी जे गाथा पाठ करून आले होते पटिशन तर हे गाथा यांनी उलट्या म्हणून दाखवायचा प्रयत्न केला त्यांच्या समोर की आम्ही किती हुशार आहोत, पटिशन हा हुशार नाही आहे, आम्ही खूप हुशार आहोत, आम्हाला उलटी सुद्धा गाथा येते, असं जग जाहीर करण्यासाठी त्यांनी त्या पटिशनच्या समोर उलटी गाथा म्हणून म्हणजे म्हणण्याचा प्रयत्न केला. परंतु योग असा झाला की ती उलटी गाथा त्याला म्हणता येत नव्हती. आणि जेव्हा त्यांना म्हणता येत नव्हती तेव्हा त्यांना आपली चूक समजली की आम्ही जेवढं हुशार आम्हाला स्वतःला समजत होतो तसं मी हुशार नाही आहे, आम्ही हुशार नाही आहे. त्याच्यामुळं त्यांनी स्वतःचा त्यांना तिरस्कार वाटू लागला आणि त्याला स्वतःची लाज वाटली. आणि लाज वाटल्याच्या नंतर त्या लाजेने आपण आपली त्यांनी नजर खाली केली. पटिशनाने ही गाथा म्हटली आणि भगवान बुद्धाने जशी त्याला स्पष्ट करून सांगितली होती त्याप्रमाणे त्याने त्या गाथेचा अर्थ विषद केला. आणि त्यानंतर पटिशनाने त्या 500 भिक्खूंना जे काही गाथा पाठ करून आली होती, जे काही भगवान बुद्धाने गाथा सांगितली होती ते गाथा यांच्या समोर म्हणली.
आणि म्हणल्याच्या नंतर त्या गाथेचा जे काही अर्थ होता तो अर्थ जसा भगवान बुद्धाने समजून सांगितला होता त्याच प्रकारचं जशाच तसा त्या गाथेचा अर्थ यांनी त्या 500 भिकुणीच्या समोर मांडला। त्या सर्व भिकुणी त्यांचे प्रवचन ऐकतात आश्चर्यचकित झाल्या आणि एकाग्र चित्ताने आणि प्रामोदित मनाने त्यांनी ते प्रवचन ग्रहण केले आणि त्या अरहंत झाल्या। आणि तसंच ज्याप्रमाणे हा पटिशन भिक्खू हा सुद्धा हे गाथा पाठ करून त्याचा अर्थ समजून घेऊन ज्याप्रमाणे अरहंत झाला होता तर त्याप्रमाणे जशाच तशी ते गाथा येतं 500 भिकुणीला सांगितली आणि त्याचा अर्थ सुद्धा समजून सांगितला। आणि अर्थ जेव्हा समजून सांगितला तेव्हा त्या पूर्ण भिकुणी जे होत्या तर त्यांच्या मनामध्ये जे काही या पटिशनच्या बाऱ्यामध्ये होतं किंवा आपल्या स्वतःबद्दलचा जे काही गर्व होता तर ते गर्व त्या ठिकाणी कमी झाला आणि त्यांनी या पटिशनाने दिलेले जे काही प्रवचन होते ते प्रवचन ग्रहण केलं आणि ग्रहण करून हे 500 भिकुणी सुद्धा अरहंत झाल्या। दुसऱ्या दिवशी प्रसेनजित राजाने भगवान बुद्धाला आणि त्यांच्या भिक्खू संघाला आदरातिथ्यासाठी आमंत्रण दिले। दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी असलेला जे काही राजा होता प्रसेनजित नावाचा तर या प्रसेनजिताने भगवान बुद्ध आणि त्यांच्या सोबत जे काही भिक्खूगण असेल तर त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं, भोजनाचं आमंत्रण दिलं। पटिशनाची चर्चा ऐकून सर्व भिक्खूसह श्रेष्ठ प्रतीची आणि पवित्र दिसते हे ओळखून भगवान बुद्धाने आपले भिक्षापात्र त्यांच्या हाती देऊन तो त्यांच्या मागून चालू लागला आणि पटिशन आता आरंत झाला। तर पटिशन आरंत झाल्यामुळं भगवान बुद्धाने काय केलं की जे एक चांगलं जे पात्र होतं तर ते पात्र त्या पटिशनला दिलं आणि पटिशनला देऊन ते भिक्षापत्र त्यांच्या हाती देऊन तो त्यांच्या माग त्या म्हणजे ज्याच्याकडे प्रसेनजिता जे बोलवलं होतं भोजनासाठी तर ते तिकडे निघाले। परंतु जेव्हा राजवाड्याच्या दारी आले तेव्हा पटिशनला ओळखणाऱ्या तेथील द्वारपालाने त्याला आत जाण्याची मनाई केली आणि ते म्हटले ज्याला फक्त एकच गाथा येते अशा भिक्खूसाठी येथे आदरातिथ्याचा समारंभ नाही, चला चालता हो आणि तुझ्या वरिष्ठांना आत येण्यासाठी जागा दे। आणि आता हा जो पटिशन भिक्खू होता हा आरंत झाला परंतु सर्वीकडे असं पसरलेलं होतं की फक्त पटिशनला फक्त एकच गाथा येते आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे प्रसेनजिताने बोलवलं होतं तिथल्या सुद्धा सगळ्या राज्यामध्ये चर्चा झाली होती की पटिशन नावाचा जो काही भिक्खू असेल जो वृद्ध आहे तर त्याला फक्त एकच गाथा येते। मग भगवान बुद्धानं काय केलं होतं की आपलं जे काही भिक्षापत्र जे चांगलं होतं ते भिक्षापत्र पटिशनला दिलं आणि पटिशनला समोर केलं आपण त्याच्या पाठीमागे चलत ते याला प्रसेनजितच्या राजवाड्यापाशी गेले आणि जसं राजवाड्यापाशी गेल्याच्या नंतर त्या प्रसेनजितचा जे द्वारपाल होता राजावरचा जे काही दरवाजावरचा जे काही नौकर होता तर त्या नौकरानं पटिशनला अडवलं आणि म्हणाला की तुला फक्त एकच गाथा येते आहे आणि एकच गाथा ज्याला येते आहे अशा कोणत्याही भिक्खूला आमच्या इथे स्थान नाही किंवा आमच्या इथे निमंत्रण नाही, म्हणून तू इथून चालता हो आणि तुझ्या मागी जे काही चांगले भिक्खू आहेत त्यांना आत येऊ दे असं तो त्या पटिशनला म्हणतो। तेव्हा पटिशन राजवाड्याच्या बाहेरच बसून राहिला आणि त्यानंतर हा पटिशन राजवाड्याच्या बाहेर बसून राहिला आणि बाकी सर्व जे काही भंती असतील बुद्ध असतील हे मध्ये गेले। नंतर भगवान बुद्ध व्यासपीठावर गेला आणि तेथे त्याने हात धुतले आणि आश्चर्य हे की भिक्षापत्र धरलेला पटिशनाचा हात त्या खोलीत दिसून आला। त्यानंतर जसे ते बुद्ध आणि सर्व जे बाकीचे जे काही भिक्खूगण होता ते मध्ये गेले। मध्ये गेल्याच्या नंतर एका ठिकाणी बुद्ध हे हात धुण्यासाठी गेले, जेवणाच्या अगोदर हात धुवायचे म्हणून हात धुण्यासाठी गेले आणि जसं हात धुवायला लागले तर तेवढ्यात त्यांच्या जवळ त्यांच्या हातावर पाणी टाकण्यासाठी पटिशनचा हात त्याच्या समोर दिसला। तेव्हा राजा आणि त्यांचा प्रधान आश्चर्याने उद्गारले, अरे हे कोण? आणि हे सर्व काही ते जे काही त्याचा राजा होता राजाचे जे काही द्वारपाल तिथे आले होते त्यांना सुद्धा हे सर्व काही दिसलं आणि दिसल्याच्या नंतर त्या राजानं आणि ते जे काही जे नौकर होते त्या नौकरानं म्हणलं की हा हात कोणाचा आहे मधामध्ये? तेव्हा भगवान बुद्धाने उत्तर दिले, तो पटिशनचा हात आहे, त्याला नुकतीच बोधिस्थिती प्राप्त झाली आहे आणि माझ्या मागे भिक्षापात्र हाती धरण्यास मी त्यांना सांगितले आहे, परंतु द्वारपालाने त्याला आत येऊ दिलेले नाही। आणि त्यानंतर त्या राजाला बुद्ध म्हणतात की हा जो हात दिसतो आहे हा हात पटिशनचा आहे, परंतु पटिशन आता जरी अरहंत पद प्राप्त झालेला आहे, जरी बोधिसत्व झालेला आहे तरी परंतु
त्या पटिशनला फक्त एकच गाथा पाठ आहे, म्हणून तुमच्या द्वारपालाने दरवाजावर त्याला अडवलेलं आहे आणि म्हणून पटिशन हा बाहेर बसलेला आहे. हे भगवान बुद्धाचे शब्द ऐकल्यावर पटिशनला आत प्रवेश मिळाला आणि तो त्या सभेत सामील झाला. आणि असं म्हणल्याच्या नंतर त्या राजाने आज्ञा दिली की पटिशनला घेऊन या म्हणून, आणि पटिशन नंतर मध्ये आला आणि यांच्या सोबत तो बसला. तेव्हा प्रसिद्धी भगवान बुद्धाकडे वळून म्हणाला, मी तर ऐकत होतो की पटिशन हा एक अल्पबुद्धीचा एकच गाथा जाणणारा मनुष्य आहे, मग तो प्रज्ञावान केव्हापासून झाला? तेव्हा तो राजा जो प्रसंजित होता तो बुद्धाला म्हणतो की मी असं ऐकून आहे की हा पटिशन नावाचा जो भिक्खू आहे, तर हा भिक्खू खूप अल्पबुद्धीचा आहे आणि कोणतीही गाथा त्याच्या लक्षात राहत नाही असं मी ऐकलेलं आहे. मग हा प्रज्ञावान कसा झाला? हा बोधिसत्व कसा काय झाला? त्यावर भगवान बुद्धाने उत्तर दिले, विद्या अधिक नसली तरी चालते, कारण सील ही सर्वोत्तम वस्तू आहे. म्हणजे त्यावर बुद्ध काय म्हणाले की विद्या शिक्षण हे कमी असलं तरी चालेल, परंतु त्याचा आपल्याला सील असलं पाहिजे. आपल्याला जर सील असेल तर ती विद्या कामाची आहे, नाही तर विद्या काहीही कामाची नाही, असं त्या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात. ह्या पटिशनाच्या अगदी मनोरंध्रात त्या गाथेचा अर्थ भरला आहे. त्यांचे शरीर आणि मनही पूर्ण शांत झाले आहे. माणसाला ज्ञान असले तरी जोपर्यंत त्याचे ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अंधपातापासून वाचू शकत नाही. आणि भगवान बुद्ध म्हणतात की एखाद्या माणसाला जर कोणत्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त झालेलं असेल, ज्ञान म्हणजे शिक्षण कोणत्या तरी शिक्षण त्याने घेतलेलं असेल, विद्या संपादन केलेली असेल, तर त्या विद्येची संपादन केलेली विद्या आहे, तर ही विद्या तोपर्यंत काहीच कामाची नाही जोपर्यंत त्याच्यासोबत सील राहणार नाही. आणि सील जर नसेल तर त्याने कितीही ज्ञान संपादन केलं असेल, शिक्षण घेतलं असेल, तर तो त्याच्या काही कामाचं नाही असं त्या ठिकाणी बुद्ध म्हणतो. तर तथागत नंतर म्हणाला, माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळीचा अर्थ कळत नसेल व त्यांच्यापेक्षा एकच गाथा जाणून तदनुसार आपल्या विचाराचा जो संयम करू शकतो तो मनुष्य श्रेष्ठ आहे. आणि भगवान बुद्ध काय म्हणतात की एखादा माणूस असेल ज्याला हजारो गाथा पाठ आहेत, परंतु त्या गाथेचा अर्थच माहित नाही. ज्याप्रमाणे आपण रोज त्रिशरण पंचशिला बुद्ध पूजा वगैरे घेतो, फक्त हे गाथा घेतो, पण त्या गाथेचा अर्थच जर आपल्याला माहित नाही, मग ते गाथा म्हणून तरी काय फायदा? आणि हजार गाथा पाठ करण्यापेक्षा किंवा हजार गाथेचा समजा आपल्याला अर्थ माहित नसेल आणि समजा एकाही गाथेचा आपल्याला अर्थ जर माहित असेल तर ती गाथा आपल्या कामाची आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आहे? ऐकलेले शब्द समजून ज्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे आपल्या मोक्षाचा मार्ग चोखाळण्यापर्यंत सारखे आहे. म्हणजे एकच का गाथा असं आपल्याला पाठ, परंतु त्याचा अर्थ आपल्याला माहित असला पाहिजे. आणि जेव्हा अर्थ आपल्याला माहित असतो तेव्हा आपण त्या अर्थानुसार किंवा त्याप्रमाणे आपण आचरण करतो, आपण तसं वागतो, आणि जेव्हा आपण तसं वागेल तेव्हा आपल्याला मोक्षपद प्राप्त होते असं बुद्ध म्हणतात. माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असली तरी जोपर्यंत तू त्यांचा आशय विषय करू सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पठणाचा उपयोग काय? धर्माचे एकच वाक्य समजावून घेतले आणि जर ते त्याप्रमाणे आचरण ठेवले तर त्यायोगे सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे. आणि ज्याप्रमाणे आपण कितीही पुस्तकं वाचले आणि त्याच्यातलं आपल्याला काही समजलंच नाही, अर्थ त्याचा समजलाच नाही, तर तेवढी पुस्तकं वाचून फायदा काय? त्याच्यापेक्षा एकच गाथा आपण पाठ केली, त्याचा अर्थ समजून घेतला आणि अर्थ समजून घेऊन त्या अर्थाप्रमाणेच आपण आचरण जर केले तर मात्र आपल्याला प्रज्ञाच्या वाटेनं जाण्याची मुभा मिळेल असं भगवान बुद्ध म्हणतात. भगवान बुद्धाचे हे शब्द ऐकून तेथे जमलेले 200 भिक्खू, राजा, मंत्रीगण हे आनंदित झाले. आणि हे काही धम्मप्रवचन ऐकून त्या ठिकाणी असलेले जे काही मंत्रीगण असतील, जे काही राजा भिक्खू असतील, हे सर्व आनंदित झाले की त्यांना या गोष्टीचा अर्थ कळाला. त्यानंतर धर्मपुस्तके प्रमादातीत आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे. म्हणजे याप्रमाणे काय आहे की काही धर्मावर आधारित काही लिहिलेली पुस्तके आहेत बघा. ज्याप्रमाणे आपण बघतो खूप प्रकारची समजा
हे आहेत, पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्या पुस्तकामध्ये भाकड कथा खुपलेल्या आहेत, काल्पनिक कथा खुपलेल्या आहेत. कोणी देव आहे, देवाने सृष्टी निर्माण केली, आपला पुनर्जन्म आहे, असं आहे तसं आहे, असं खूप सारी पुस्तकं अनेक जणांनी लिहून ठेवलेली आहेत, जे धर्म पुस्तके आहेत. पण त्या धर्म पुस्तकावर म्हणजे पूर्ण काल्पनिक रूप आहेत. तर वेद हे केवळ पवित्र आहेत एवढेच नव्हे तर ते स्वतः प्रमाण आहे असे ब्राह्मण उद्घोष करीत होते. आता हे असे एक धर्मपुस्तक जे आहे त्या धर्मपुस्तकाचे एक उदाहरण सांगितलेले आहे की एक जे पुस्तक आहे ते वेद नावाचं, ज्या ठिकाणी वेद लिहून ठेवलेलं आहे, तर ते हे वेद कोणी लिहिले? ब्राह्मणाने लिहिले. तर वेद ब्राह्मणाने लिहिले आणि हा जो वेद आहे तर हे वेद खूप पवित्र आहे किंवा तो एक देवाचा समजा एक देवाच्या तोंडून निघलेले शब्द आहेत असं ब्राह्मणानं म्हणलेलं आहे. वेद हे केवळ स्वतः प्रमाण आहेत एवढेच नव्हे तर तो प्रमादाधीच आहेत असे ब्राह्मण म्हणतात. त्यानंतर ब्राह्मण असे सुद्धा म्हणतात की जे काही वेद आहे तर हे वेद ईश्वराच्या तोंडून निघलेले आहेत आणि ईश्वराचीच म्हणणी आहे, ईश्वराचा नियम आहे असं सुद्धा हे ब्राह्मण सांगतात. ब्राह्मणाच्या त्या मुद्द्याला भगवान बुद्धाचा विरोध होता आणि अशा प्रकारे जे काही हे ब्राह्मण सांगतात तर त्या प्रत्येक सांगण्याला भगवान बुद्धाचा मात्र पूर्ण विरोध होता. वेद पवित्र आहे, स्वतः प्रमाण आहेत आणि वेद प्रमादातीत आहेत, त्या तीनही गोष्टी भगवान बुद्धाने नाकारलेल्या आहेत. आता जे काही वेद हे ईश्वरानं कोणीतरी लिहिलेलं आहे आणि ते प्रमाण आहे किंवा तो सर्वाला मानायला पाहिजे अशा प्रकारचे जे काही नियम ब्राह्मणाने ठरवले आहेत ते सर्वच्या सर्व नियम भगवान बुद्धाने नाकारले आहेत. त्यांच्यासारखी भूमिका पुष्कळ धर्म उपदेशकांनी घेतलेली होती. तथापि आपल्या तात्विक दर्शनाला ब्राह्मणाकडून संमती आणि सन्मान मिळावा यासाठी त्यांनी पुढे वेद विरोधी भूमिकेचा त्याग केला. परंतु भगवान बुद्धाने त्या बाबतीत कधीच पाऊल मागे घेतलेले नाही. आणि नंतरच्या काळामध्ये जे या ब्राह्मण लोकांनी जे काही धर्म उपदेश केला, तथापि जे काही वेद म्हणा किंवा जे काही देवाची ईश्वराची काहीतरी भूमिका समजा सांगण्यात आलेली आहे, तर जे काही देवाची जे काही वेद असतील किंवा जे काही देवाचं म्हणणं आहे असं जे या लोकांनी समाजामध्ये फैलवलेलं आहे, तर त्याचं कारण फक्त एवढंच होतं की ते ऐकून आम्हाला काहीतरी स्थान मिळावं, आम्हाला लोकांना काहीतरी चांगलं म्हणावं किंवा आमचं त्या लोकांनी मानायला पाहिजे अशा प्रमाणे या ब्राह्मणाची भूमिका होती. परंतु ही जी भूमिका भगवान बुद्धाला मात्र आवडली नाही किंवा त्यांनी कधी आत्मसात केली नाही. तेवीच्या सुतामध्ये भगवान बुद्धाने वेद म्हणजे निर्जल वाळवंट, निष्पत्त अरण्ये आणि खरोखर एक नरकच आहे असे म्हटलेले आहे. बौद्धिक आणि नैतिक तृष्णेने आर्त झालेल्या कोणाही मनुष्याने वेदापासून आपल्या तृष्णेने शमन होईल अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे. आणि भगवान बुद्ध काय म्हणायचे की अशा प्रकारचे जे काही वेद सांगितलेले आहेत, जे काही एखाद्या ईश्वराच्या तोंडचे जे काही नियम सांगितलेले आहेत, तर हे वेद म्हणजे जसं काही एखाद्या वाळवंटामध्ये जाऊन राहिल्यासारखं आहे किंवा एखादं खूप मोठं अरण्य आहे की जिथं कितीही दूरपर्यंत गेलं तरी माणसाचा थारा राहणार नाही, कोणतं गाव राहणार नाही, तर अशा जंगलामध्ये गेल्यासारखं आहे किंवा एक प्रकारचा तो नरक आहे. आणि बौद्धिक आणि नैतिक तृष्णेने म्हणजे ज्याच्याकडे जे काही हे शिक्षण असायला पाहिजे, जे काही बुद्धी असायला पाहिजे किंवा जे काही नैतिकता असायला पाहिजे, तर अशा प्रकारचं जे काही भूक लागलेली असेल कोणाला, नैतिकतेची भूक किंवा बुद्धीची भूक ज्याला लागलेली असेल, आणि अशा भूक लागलेल्या माणसाने समजा तृष्णा आपली भागवण्यासाठी जर पाणी म्हणून हे वेदाचं जे काही हे आहे ते जर पिलं तर त्याची तहान कधीही भागणार नाही. म्हणजे याचा अर्थ की त्यांची जी काही बुद्धी असेल, त्यांचं जे काही मनामध्ये शंका असतील, यांच्या शंकेचं निराकरण कधी होणार नाही असं बुद्ध म्हणाले. वेद परमादातीत आहेत यासंबंधी त्यांचे म्हणणे असे होते की वेदच काय, कोणाचेही वाङ्मय परमादातीत नाहीत. प्रत्येक गोष्टीची परीक्षा हाच पुन्हा परीक्षा ही झालीच पाहिजे. आणि ज्याप्रमाणे वेद हा प्रमादातीत आहे म्हणजे एक प्रमाण, समजा कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे एखादं प्रमाण आहे असं जे लोक म्हणतात, परंतु असं प्रमाण होऊ शकत नाही. तर कोणतीही एखादी गोष्ट असते त्या गोष्टीची एकदा परीक्षा झाल्याच्या नंतर
डबल सुद्धा त्या गोष्टीची परीक्षा व्हायला पाहिजे, म्हणजे वेद आहे की नाही याच्यावर आपण मनाने विचार करायला पाहिजे की नेमकं काय आहे ते, कोण बघितलेलं आहे का, कोणी सांगितलेलं आहे का, नेमकं ठोस कोण सांगितलं म्हणून माहित आहे का. परंतु हे फक्त सांगावं की ना आजपर्यंत इथपर्यंत आलेलं आहे. त्यामुळं अशा गोष्टीवर विश्वास ठेवणे म्हणजे शक्य नाही किंवा चांगलं नाही असे बुद्ध म्हणतात. कालाम लोकांच्या पुढे झालेल्या आपल्या प्रवचनात भगवान बुद्धाने हे मत स्पष्ट केलेले आहे. आणि एक वेळेस जे काही कालाम नावाचे जे काही लोक होते त्या लोकांसमोर सुद्धा भगवान बुद्धांनी एक धर्म उपदेश दिला होता. त्या उपदेशामध्ये या संदर्भाचं स्पष्टीकरण भगवान बुद्धांनी दिलं होतं. एकदा एका मोठ्या भिक्खू संघ समवेत कौशल जनपदामधून जात असताना भगवान बुद्ध कालामाच्या केसपुत्त या नगरात आला. एक वेळेस काय झालं की भगवान बुद्ध हे फिरत कुठं आले, जे काही केसपुत्त नावाचे जे काही एक नगर होतं त्या नगरामध्ये कालाम नावाची एक जात होती, त्या नावाचे एक लोक राहत गेले. तर त्या नगरामध्ये भगवान बुद्ध आले. जेव्हा कालामाला भगवान बुद्धाच्या आगमनाची वार्ता मिळाली तेव्हा ते तथागताजवळ गेले आणि तेव्हा त्यांच्या बाजूला बसून त्या केसपुत्त गावाच्या कालामाने तथागताला उद्देशून म्हटले. आणि जेव्हा भगवान बुद्ध हे केसपुत्त या नगरामध्ये गेले तर तिथे गेल्याच्या नंतर ते कालामाला कळाले, तिथले जे काही लोक होते कालाम लावाचे त्यांना कळाले. आणि त्यांना कळाल्याच्या नंतर तिथले सर्व कालाम लोक जे होते हे भगवान बुद्धाकडे आले आणि भगवान बुद्धाच्या बाजूला बसून त्या सर्व लोकांनी विनंती केली की आम्हाला हे जे काही केसपुत्तचे काही एरिया आहे, हे काही नगर आहे, तर या ठिकाणी आम्हाला काही ना काहीतरी सांगा म्हणून म्हणाले. भगवान केसपुत्त गावी येणारे काही श्रमक ब्राह्मण आपापली मते मांडतात आणि ती सर्वश्रेष्ठ आहेत असा दावा सांगतात. ते दुसऱ्याच्या मताचे खंडन करतात, त्यांचे मत हित मत आहे अशी त्यांची संभावना करतात. त्याचप्रमाणे दुसरेही श्रमण ब्राह्मण केसपुत्ताला येतात, आपल्या सर्व समजुतीचे प्रवचन करतात आणि महिमा गातात, परंतु त्याचबरोबर ते दुसऱ्याच्या सर्व धर्म समजुतीचे खंडन आणि निर्भसना करतात. आणि त्यावेळेस हे जे कालाम लोक जे आहेत हे भगवान बुद्धाला काय म्हणाले की या कालाम गावामध्ये खूप वेळे अलग अलग प्रकारचे ब्राह्मण लोक येतात आणि जे ब्राह्मण लोक या ठिकाणी येतात ते फक्त माझंच खरं आहे असं सांगतात आणि दुसऱ्याचं मात्र खोटं आहे असं सांगतात. त्यामुळं नेमकं काय खरं आहे आणि काय खोटं आहे याबद्दल आम्हाला तुम्ही समजावून सांगावं. आणि म्हणूनच भगवान ज्या श्रमण ब्राह्मणापैकी कोणाचे सत्य मानायचे व कोणाचे असत्य मानायचे हे आम्हाला समजत नाही, त्यामुळे आमचे मत अनिश्चित आणि शंकाधीन झाले आहे. त्यामुळं भगवान जे काही हे ब्राह्मण लोक आम्हाला सांगतात त्यामुळं आम्ही सर्व संभ्रमामध्ये पडलेलो आहोत, शंकाधीन झालेले आहोत. आम्हाला नेमकं काही कळत नाही की नेमकं आम्ही कोणाचं ऐकायला पाहिजे. तथागताने उत्तर दिले, तुमच्या मनात अनिश्चितता आणि शंका उद्भवावी याला योग्य कारण झाले आहे आणि ही अनिश्चिती आणि शंका खरोखर तुमच्या मनात येणे योग्य वेळीच उत्पन्न झालेली आहे. आणि त्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले की तुमच्या मनामध्ये काही जी अशा प्रकारची शंका निर्माण झालेली आहे तर ही शंका योग्य वेळी तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. भगवान पुढे म्हणाले, हे कालामानो, तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका, जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका, जे केवळ धर्म पुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका, जे केवळ तर्कानुसार असे आहे म्हणून ते मानू नका, जे केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका, जे केवळ तंदर्शनी पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका, ज्या समजुती आणि माते अनुकूल वाटतात म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, जे केवळ बाह्यातकारी खऱ्यासारखे दिसते ते केवळ बाह्यातकारी सत्य म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका, एखादे वचन कोणा एका एकीने अथवा आचार्याने सांगितले एवढ्या त्यावर विश्वास ठेवू नका. त्यानंतर भगवान बुद्धानं तेथील कालामाला काय सांगितले की काही जरी असले या जगामध्ये, कोणी काही सांगल, कुठं काही लिहून ठेवल, कोणी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करल, तर अशा कोणत्याही तुम्ही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तर कालामाने विचारले, मग आम्ही करावयाचे तरी काय, आम्ही कोणती कसोटी लावायची? मग जेव्हा भगवान बुद्धाने सांगितले की अशा कोणत्याच गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवू नका, मग कालामानं बुद्धाला नंतर विचारलं की मग आम्ही नेमकं करायचं तरी काय, आम्ही कशावर विश्वास ठेवायचा? तेव्हा तथागताने उत्तर दिले, कसोट्या या स्वतःलाच विचारा, या गोष्टी हितकर आहेत काय, शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मानल्या आहेत काय, त्या केल्या असता कष्ट आणि दुःख ओढवते काय. आणि नंतर भगवान बुद्धानं काय सांगितलं
की जरी समजा तुम्हाला कोणी काही सांगितलं असेल, जरी कोणत्या पुस्तकातून कोणी लिहून ठेवलं असेल, तर तुम्ही हे मानायलाच पाहिजे असं नाही. तर तुम्ही त्याची नेमकं काय आहे ते तुम्ही अगोदर त्याचा विचार करा, अनुभवा. की एखाद्यानं जर काही सांगितलं असेल तर त्याच्यावर विचार करायला पाहिजे की ते कितपत खरं आहे, कितपत खोटं आहे, ते खरं आहे की नाही आहे. तर अशा प्रकारचा तुम्ही विचार करा, तुम्ही स्वतः अनुभवा आणि स्वतः अनुभवून त्यामुळं जर असं वाटत असेल आपल्याला की हे कोणा ना कोणतरी टाकल्यासारखं आहे किंवा हुशार माणसं हे मानणार नाहीत, असं जर तुमच्या मनाला वाटत असेल तर तुम्ही मानायला नाही पाहिजे. शिवाय जे काही असं हे करण्यानं, जे काही ते लोकांना सांगितलं म्हणून मी ते करत आहे, पण अशा करण्यानं कदाचित मला दुःख होणार नाही, मला कष्ट होणार नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही माना. काळामानो यापुढेही जाऊन तुम्ही असे विचारले पाहिजे की हे सिद्धांत तृष्णा, द्वेष, मूढता आणि हिंसा यांना सहाय्यक नाहीत ना. त्यानंतर बुद्धानं त्या कालामाला असं बी म्हटलं की कालामानो, जेव्हा तुम्हाला असं कोणी सांगत असेल किंवा एखाद्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचला असेल, ज्याने तुम्हाला सांगितलं, तर त्याला तुम्ही विचारा की हे जे तुम्ही मला सांगता तर यामुळं जे काही तृष्णा असेल, जे काही द्वेष असेल, जे काही मूढता असेल, जे काही हिंसा असेल, तर या सर्व गोष्टीचं पालन याच्यामधून होते का? आणि या गोष्टीचं पालन जर होत असेल तर मात्र तुम्ही त्याला पाळलं पाहिजे, नाहीतर नाही पाळलं पाहिजे. एवढंच पुरे नाही तर कालामानो आणखीही पुढे जाऊन तुम्ही पाहिले पाहिजे की सिद्धांत माणसाला इंद्रियाधीन करणारे नाहीत ना, हिंसेला प्रवृत्त करणारे नाहीत ना, चोरी करण्याला प्रेरणा देणारे नाहीत ना, कामीच्या पूर्तीसाठी मिथ्याचार शिकविणारे तर नाहीत ना, ते असंख्य भाषण करायला लावणारे तर नाहीत ना. त्याच्यानंतर एवढं थांबलं नाही पाहिजे तुम्ही, तर जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे, जे काही तुम्ही पुस्तकात वाचलेलं आहे, तर त्याबद्दल तुम्ही विचार करायला पाहिजे की त्याच्याकडून कदाचित माझ्याकडून समजा एखादी, म्हणजे ते शिकून माझ्याकडून एखादी चोरी करण्यासाठी तर मला समजा ते प्रेरित होणार नाही ना, किंवा जे काही एखादी हिंसा मी कोणाचा खून तर त्याच्यानं करणार नाही ना. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतः विचार केला पाहिजे. आणि जर तुम्ही कोणाचा खून करणार ना, जर तुम्ही तुमचं जे इंद्रिय आहे हे व्यसनाधीन होणार नाही, जर तुमच्यापासून चोरी होणार नाही अशा विचारातून, तर मात्र तुम्ही ते अपनायला पाहिजे, स्वीकारायला पाहिजेत. आणि शेवटी तुम्ही त्या सिद्धांताबाबत असा प्रश्न विचारला पाहिजे की या सिद्धांताचा परिणाम आहे की दुःखात तर होणार नाही ना. आणि त्यानंतर शेवटी तुम्ही असं सुद्धा विचारलं पाहिजे किंवा असा सुद्धा विचार केला पाहिजे की हे जे काही मला मिळालेलं आहे, जे काही मला सांगत आहे किंवा मला जे काही पुस्तकात पाहायला मिळत आहे, तर याच्यापासून काही अहित तर होणार नाही ना, किंवा काही दुःख तर होणार नाही ना. आता कालामानो सांगा, ज्या श्रमण ब्राह्मणाने सिद्धांत हित साधणारे आहेत की अहित साधणारे आहेत. तेव्हा नंतर परत बुद्धानं त्या कालामाला विचारलं की कालामानो, आता मला तुम्ही सांगा, जे काही तुम्हाला ब्राह्मणानं सांगितलं असेल, जे काही पुस्तकात तुम्ही लिहून ठेवलेलं तुम्ही वाचला असेल, तर तो हित साधणारा आहे का की अहित साधणारा आहे? आणि कालामाने उत्तर दिले, भगवान ते अहिताकडे नेणारे आहे. म्हणजे त्यानंतर कालाम काय म्हणते की नाही, हे जे काही सर्व सांगितलेलं आहे भाकड कथा, तर हे सर्व अहिताकडे जाणारा मार्ग आहे, हितकारक नाही आहे. ते लाभकारक आहे की हानिकारक आहे? त्यानंतर भगवान बुद्ध आणखी म्हणतात की तो मार्ग लाभकारक आहे की हानिकारक आहे. आणि त्यावर सुद्धा ते काला म्हणतात की तो लाभकारक नाही, हानिकारकच आहे. ते निंदे आहेत काय कालामानो? त्यानंतर भगवान बुद्धांना आणखी परत विचारलं की ते नित्य आहे का, म्हणजे त्याच्याकडे कोणत्याच प्रकारचं असं शिक्षण घेऊन फायदा नाही असं आहे का? आणि त्यावर सुद्धा कालामानं उत्तर दिले, भगवान ते निंदेच आहे. शहाण्या माणसांना ते मान्य आहेत की त्यांच्या मते निषिद्ध आहेत. आता एखादा जे काही विचारपूर्वक जो काही शिकलेला सवरलेला माणूस असेल, तर तो माणूस अशा गोष्टीवर विश्वास ठेवतो काय? आणि त्यानंतर सुद्धा कालामाने उत्तर दिलं की नाही, ते निषिद्धच आहे. त्यांचा आचार केला असता त्यांचे पर्यावसान कष्टात आणि दुःखात होतो काय? त्यानंतर भगवान बुद्ध असे म्हणाले की ते काही शिकवलेलं आहे आपल्याला, तर त्याचा आपण जर आचार केला, म्हणजे ते जर आपण स्वीकार केला त्याचा, तर त्याचा स्वीकार केल्याच्या नंतर आपल्याला दुःख किंवा कष्ट तर होत नाही ना. त्यावर काला म्हणाले, होय, तिच्यामध्ये कष्ट आणि दुःखच होते. जे धर्मग्रंथ असले सिद्धांत शिकवितात ते तुमच्या मते स्वतः प्रमाण आणि प्रमाद आधी ठरवता काय?
आणि त्यानंतर बुद्धाने हे विचारलं की ज्याच्यामधून सर्वच काही दुःख निर्माण होते, जे कोणाच्याही हिताचं नाही, असे जे काही शिकवण आहे, तर असे हे धर्मग्रंथ तुम्हाला शिकविले जातात आणि ते प्रमाण आहेत किंवा प्रमादादित आहेत असं म्हणतात. तर तिथे प्रमाद ठरू शकतात का, खरे ठरू शकतात का, तर त्यावर सुद्धा काला म्हणाले की नाही, ते स्वतः प्रमाण आणि प्रमादादित ठरत नाही. आणि काला मानो, मीही नेमके हेच मानतो आहे, मीही हेच म्हणालो आहे, जे केवळ ऐकीव आहे, परंपरागत आहे, ज्याचा केवळ वादविवादी कुशलता आहे किंवा तर्काची सुस्पता आहे, तेवढ्यावरून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटते म्हणून मानू नका. ज्या समजुती आणि दृष्टिकोन केवळ अनुकूल वाटतात म्हणून स्वीकारू नका. ते केवळ श्रमक ब्राह्मणाने शब्द आहेत म्हणून त्यावर भाळून जाऊ नका. आणि भगवान बुद्ध काय सांगतात की फक्त माझ्या कानाला ऐकायला चांगलं वाटते म्हणून तुम्ही मानू नका. तुमच्या डोळ्याने दिसायला चांगलं वाटते म्हणून तुम्ही मानू नका. तुमच्या कोणत्याही इंद्रियाला काहीतरी चांगलं वाटते म्हणून तुम्ही ते मानू नका. तर अशा गोष्टीवर तुम्ही भाळून न जाता त्या गोष्टीवर तुम्ही विचार केला पाहिजे. जेव्हा तुम्हाला आत्मानुभवाने वाटेल की ह्या गोष्टी आहेत कर दोषाही सुज्ञानी निश्चित ठरवलेल्या किंवा परिणामी कष्टात आणि दुःखात नेणाऱ्या आहेत, तेव्हा त्या गोष्टीची तुम्ही त्याग केला पाहिजे. आणि भगवान बुद्ध म्हणतात की अशा प्रकारचे जे काही भागड कथा सांगलेल्या आहेत, जे काही ब्राह्मणाचा जो काही धर्म सांगितलेला आहे, या धर्म हा जो काही धर्म आहे तो अहितकार आहे, दोषार्ह आहे, सुज्ञाने निश्चित ठरवलेल्या किंवा परिणामी कष्टात आणि दुःखात नेणाऱ्या आहेत. त्यामुळं अशा गोष्टीचा तुम्ही त्याग केला पाहिजे. भगवान फारच छान, फारच छान. आम्ही भगवंताला आणि त्यांच्या धर्माला शरण आलो आहोत. आपले उपासक म्हणून भगवान आमचा स्वीकार करावा. आजपासून आमरण आम्ही भगवानांना शरण आलो आहोत. आणि अशा प्रकारचं जे काही बुद्धाचं धम्मप्रवचन होतं, हे धम्मप्रवचन ऐकल्याच्या नंतर हे जे काही कालाम होते, जे कोणत्या ना कोणत्या लोकांचे सांगून ऐकून राहत होते, तर यांचे डोळे उघडले. त्यांचे जे मनामध्ये जे काही घाण होते ते घाण निघून गेली आणि त्यांनी त्या भगवंताला म्हणाले की भगवान खरंच छान, तुम्ही आम्हाला समजावून सांगितलेलं आहे आणि आम्हाला आता समजलेलं आहे, म्हणून आता आम्ही आजपासून आपला उपासक होणार आहोत आणि आमचा तुम्ही उपासक म्हणून स्वीकार करावा. आम्ही आजपासून आमरण जोपर्यंत या जगामध्ये आहोत तोपर्यंत आम्ही फक्त भगवंताला शरण जाणारे आहोत. भगवान बुद्धाच्या या विचारसरणीला सारांश अगदी स्पष्ट आहे. कोणाची ही शिकवण ती अधिकारी आहे म्हणून स्वीकारू नका. ती धर्मग्रंथ निविष्ट आहे म्हणून त्या तर्काची सूक्ष्मता आहे किंवा तिचे बाह्यरूप ग्राह्य आहे म्हणून ती मानू नका. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टिकोन अनुकूल वाटतात, ते बाहेरून सत्य स्वरूप दिसतात किंवा ते कोणा महान आचार्याने आहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. त्यानंतर भगवान बुद्ध काय म्हणतात की हे कोणतरी मोठ्या आचार्याने सांगितले म्हणून तुम्ही मानू नका. कोणत्या पुस्तकात लिहून ठेवलं म्हणून तुम्ही मानू नका किंवा तुम्हाला चांगलं वाटते म्हणून तुम्ही मानू नका. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टिकोन हितकर आहेत, हे निंदनीय आहे, सदोष आहेत की काय, ते कल्याणकारक आहे की कल्याणकारक आहेत यांचा विचार करा. आणि भगवान बुद्ध पुढे काय म्हणाले की जे काही तुम्हाला उपदेश मिळाला आहे, जे काही तुम्हाला कोणतरी सांगितलं आहे, तर याच्यातून हितकारक आणि अहितकारक गोष्टी घडतात, कोणत्या गोष्टी घडतात याच्यावर तुम्ही स्वतः विचार केला पाहिजे. आणि या कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य करावयास कर्तव्य नाही. आणि अशा प्रकारे जे काही लोक ढोंगीपणाने जे काही धर्म उपदेश करतात, तर या धर्म उपदेशाला आपण मानले नाही पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे असं या ठिकाणी भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे. साधू साधू साधू.